नमस्कार मंडळी, शुभ प्रभात. आणि भारताच्या जर बाहेर असाल आणि सकाळ नसेल तर गुड इव्हनिंग. आता मी इथे आली आहे ह्या विनर्सच्या कुशन होम अँड डेकोर सेक्शनमध्ये. बघा केवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या प्रिंट्सच्या एवढ्या मोहक कुशन्स आहेत. आता ही तर फ्रूट प्रिंट तर मला एवढी आवडली काय विचारू नका. पण इथे पुरुषांसाठी म्हणजे सिंगल मॅन, सिंगल वुमेन, फॅमिली अशा सगळ्या टाईपच्या कस्टमर्ससाठी कुशन आहेत. ही बघा, ही व्हाईट कलरची कुशन, ह्याच्यावरशी नाजूक पानाफुलांची प्रिंट होती. मला ती खूप आवडली. इकडे बाकीच्या प्लेन सॉलिड कलरच्या व्हाईट कुशन्स पण आहेत. आणि ही फ्रूट्स, वेगवेगळ्या फ्रूट्सची जी कुशन आहे ना, माहिती नाही, ही खूप अट्रॅक्टिव्ह आहे. आणि ही जी दिसते इकडे ब्लू आणि गोल्डन कलरची फुलं, म्हणजे मला तसं वाटतं की जो घरचा सोफा आहे ना त्याच्यावर तर ही खूपच उठावदार दिसेल. आणि ह्याच्या बाजूची जी ही व्हाईट बॅकग्राऊंडवर अशी, म्हणजे मला अशी जयपूर प्रिंटची ही कुशन वाटते. तर खूप कलर्स, समरमध्ये हे लोक खूप कुशन्स होम डेकोरमध्ये खूप कलरफुल प्रिंट किंवा सजावटीचं सामान इंट्रोड्यूस करतात. तर मला हेच कन्फ्युजन झालं आहे की नक्की आता मी कोणती कुशन घेऊ. त्याच्यामुळे मी इथे बघते आहे थोडंसं की बाबा कोणती अशी थोडीशी कुशन अशा आहेत की ज्या सगळ्याच टाईपच्या लोकांबरोबर आणि सगळ्याच टाईपच्या फर्निचरबरोबर जातील आणि घर पण खूप सुंदर दिसेल. मला खरं तर बदामी कलर खूप आवडतो, पण बघूया. बरं, आता चला मी इकडे बाजूच्या अजून एका आयलमध्ये आली आहे. तर इथे तुम्ही टॉवेलचं केवढं मोठं कलेक्शन आहे ते बघा. मला असं वाटतं की कमीत कमी 75 ते 100 टाईपच्या व्हेरायटीज असतील. इथे 3 प्रकार असतात टॉवेल्सचे: बाथ टॉवेल, हँड टॉवेल आणि वॉशक्लॉथ्स. म्हणजे ती वॉशक्लॉथ सगळ्यात छोटी असतात, चौकोन असतात छोटे छोटे, म्हणजे डिशेस वगैरे क्लीन करायला ते टाईप्स. नंतर असतात हँड टॉवेल, जे वॉशरूममध्ये किंवा किचनमध्ये आपण यूज करतो. आणि तिसरे असतात आपले रेग्युलर बाथ टॉवेल्स. सो मी आता हे बघते ते पिंक, मला वाटतं हे पिंक आणि व्हाईटचं कलेक्शन आहे. इकडे खूप व्हेरायटी असते, पिंक पण असतात, व्हाईट ग्रीन्स पण असतात. आणि पुरुषांसाठी पण पुढे मी तुम्हाला आता दाखवते, ह्याच्यामध्ये खूप कलेक्शन आहे. ही प्रिंट खूप चांगली आहे, पण हे खूप कस्टम मेड होऊन जाणार. आता हे बघा, इथे ग्रे, ब्लू, व्हाईट तर आहेत, म्हणजे मला व्हाईट दुसऱ्या बाजूला आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे टॉवेल्स आहेत. मला वाटतं हा नवीन कलर आलेला आहे, डीप ग्रीन कलर. हा मी कधी बघितला नाही आहे. तर खूप सुंदर कलर आहे हा डीप ग्रीन कलर. म्हणजे कॅमेरामध्ये कॅप्चर होतो आहे की नाही माहिती नाही, पण म्हणजे प्रत्यक्षात तर खूप सुंदर दिसत होता. आणि असा डार्क आहे, म्हणजे एका काळ्या किंवा डार्क ब्लू ऑप्शनला हा खूप चांगला आहे. आणि हा इथे बेज कलर मला दिसतो आहे. तर हा पण एक मळखाऊ कलर खूप छान आहे. इथे पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी आणि फॅमिलीसाठी न्यूट्रल टोन्समध्ये टॉवेलचं खूप मोठं कलेक्शन आणि सिलेक्शन अवेलेबल असतं प्रत्येक वर्षी समरमध्ये. आणि हे जे बघताय ते बाथ टॉवेल्स आहेत. आता इथे समर आलेलं आहे, सगळेजण बीचवर जाणार मुलांना घेऊन, त्याच्यामुळे इथे बाथ टॉवेल्स पण आलेले आहेत वेगवेगळ्या प्रिंट्समध्ये. दुसरं आता ह्या बाजूला, उजव्या बाजूला बघा, इथे ना ते बाथरूम मॅट्स असतात ना ते आहेत. तर इकडे 2चा सेट आहे. एक खूप मोठी मॅट असते ज्याच्यावर आपण स्टेप ऑन करतो, आणि एक छोटी मॅट असते, म्हणजे अ पेअर ऑफ 2 मिळतो. तर मी आता इथे जस्ट एक मॅट मी आता इथे बाहेर काढली आहे. मला ही मार्बल, संगमरवर प्रिंट असतं ना त्या टाईप्समध्ये दिसते, आणि मला ही प्रिंट खूप आवडते, मार्बल प्रिंट. आणि दुसरी जी आहे ती मला वाटतं ग्रे आणि व्हाईटमध्ये आहे. ही ना दुसरी जी मॅट मी काढली आहे ना ती खूप जास्त थिक आहे. म्हणजे त्याचा मला असं वाटतं की बाथरूममध्ये लुक खूप चांगला येईल. ही ग्रीनिश दिसते, पण ॲक्च्युली ग्रीनिश नाही, ती ग्रेइशच होती. तर आणि मला एक तिसरा कलर पण इकडे दिसलेला, जो असा ना डाव्या बाजूचा जो कलर आहे तो असा मातीचा कलर आहे. सो मंडळी, आता तुम्ही सगळी टूर्स तर बघितलीत की कोणते कोणते ऑप्शन्स आहेत कुशनमध्ये म्हणा, सेक्शन कसे आहेत, म्हणजे बेड बाथचे सेक्शन्स कसे आहेत, बाथरूमसाठी लागणाऱ्या गोष्टी कशा मिळतात. तर मी कोणतं हे फाइंड आउट केलं ते तुम्हाला दाखवायचं आहे. सो पहिली माझी चॉईस होती ही. हे बघा, ह्याच्यावर ना असे खूप चांगले शंख आहेत. किती सुंदर आहे ना हे डिझाईन. हे ॲक्च्युली ग्रे, ब्लू आणि ग्रीन असं मिक्स डिझाईन आहे, थोडं थोडं येलोइश कॉम्बिनेशन आहे. सो हे बघा किती सुंदर आहे ना.
म्हणजे आता हा सोफ्यावर जर मी ही अशी कुशन ठेवली ना, तर हे बघा कसं दिसतंय. मी उलटी ठेवली आहे का? नाही, सुलटी ठेवली आहे. सो एक कारण हे पण आहे की शंख हे प्रॉस्पॅरिटीचं प्रतीक असतं. घरामध्ये सुख समृद्धीचं प्रतीक हे शंख मानलं जातं. तर मला असं वाटतं की माझ्याकडे आता सध्या शंख म्हणजे ओरिजिनल शंख खूप महाग मिळतो आणि इथे मी येताना भारतामधून आणला नाही आणि इथे पण तो मला मिळाला नाही. म्हणजे मिळतात पण खूप महाग मिळतात. तर तेवढं आपलं बजेट नव्हतं. तर विचार केला की शंख नाही तर एवढ्या सगळ्या शंखांचं पिलो कव्हर असलेलं म्हणजे तर ते खूप छान दिसेल असं पिलो. तर म्हणून जे माझ्या बजेटमध्ये होतं, जे माझ्या आवाक्यामध्ये होतं ते मी घेतलं. तर मला ही पिलो खूप आवडली. ही अतिशय माझ्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने मॅच होते. म्हणजे जरी जेंट्स जरी असेल तरी टू मच गर्ली नाही आणि लेडीज जरी असेल तरी टू मच गर्ली नाही. आणि जर समजा लहान मुलं आली ना तर ते हे शंखांचे प्रकार कोणते कोणते त्यांना माहिती असतात इथे लहान मुलांना की कोणत्या कोणत्या शंखाचे काय काय प्रकार आहेत. म्हणजे सी लाईफ काइंड ऑफ तर त्यांच्यासाठी ही एक ॲक्टिव्हिटी होऊन जाईल. तर एक ही पिलो मी घेतली आणि अशा ना 2 मिळाल्या मला. हे बघा, ही दुसरी मिळाली. सो मला ह्याची प्राईस पडली $30. $30ला 2 म्हणजे तुम्ही जवळजवळ 1800 रुपयांना 2 पकडा. एक ही घेतली आणि आता दुसरी तुम्हाला दाखवते. ती तर तुम्ही म्हणजे बघितली आहे. हे बघा, ही घेतली दुसरी. मला फ्लॉरल डिझाईन्स खूप आवडतात. कारण काय होतं माहिती, इथे 6 महिने हिवाळा असतो, पूर्ण बर्फ असतो बाहेर आणि पूर्ण ना असं डिप्रेसिंग होऊन जातं. तर जेव्हा बर्फाच्या वेळेला किंवा म्हणजे जानेवारी फेब्रुवारी हेवी बर्फ असतो तेव्हा असे जेव्हा आपण कलर बघतो ना तर आपल्याला खूप चांगलं वाटतं. आपली मेंटल हेल्थ खूप चांगली राहते. तर म्हणून मी असे आनंदी ठेवणारे कलर्स घेतले. तर ही पण पिलो टेड बेकर ह्या ब्रँडची आहे आणि हे पिलो कव्हर म्हणजे ही वॉशेबल आहे लॉन्ड्रीमध्ये. तर $30ला मला 2 मिळाल्या. ह्याची ओरिजिनल MRP जी आहे मंडळी ती $45 म्हणजे टॅक्स पकडून तुम्ही पकडा $50ला ह्याची MRP आहे. तर मला ही पडली $30ला क्लिअरन्सवर. आणि ही म्हणजे उशी आहे आतमध्ये आणि कव्हर आहे. तर ही मशीन वॉशेबल असते, तुम्ही लॉन्ड्रीमध्ये टाकू शकता. सो मला ही खूप आवडली. ह्याचं मटेरियल चांगलं आहे आणि मेन म्हणजे मी तुम्हाला दाखवलं का हे ना इनडोअर आणि आउटडोअर म्हणजे इकडे ना घराला मागे किंवा पुढे असं पॅटिओज असतात. तर त्याच्यामध्ये पण ही आपण यूज करू शकतो. म्हणजे 2 in 1 आहे. इनडोअर किंवा आउटडोअर दोन्ही हवामानाला चालू शकेल. म्हणजे कलर वगैरे असा फेड नाही होणार. तर मला हे खूप आवडलं. सांगा मला तुम्ही कसं तुम्हाला हे माझं सिलेक्शन आवडलं. ही आवडली का ही आवडली ते सांगा. ठीक आहे. आता हे झालं पिलोचं. आता मला तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे. 1 मिनिट थांबा. नाही एक काम करते. सो अजून पण मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत. आज जेव्हा मी इथे गेलेले विनर्समध्ये अजून पण गोष्टी घेतलेल्या आहेत. तर त्या मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवेन. ठीक आहे. तर चला आता मी ठेवते. बरं, तर आता हे पिलोचं झालं. आता मी अजून पण काही 2 गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे. सो पहिली गोष्ट मी तुम्हाला जसं तिकडे दाखवत होते ना जेव्हा म्हणजे त्यांचं ते बाथरूमचं जे पूर्ण आयल होती ना ती दाखवत होते राईट. तर मला तिकडे बाथ मॅट आवडलेली. बरोबर आहे. तुम्हाला मी विचारलेलं कोणती चांगली आहे. ग्रे चांगली आहे का एक ब्राऊन कलरची होती ती चांगली आहे. तर ती एक पहिली गोष्ट. तर त्याच्यामध्ये काहीतरी मी सिलेक्ट केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती लिव्हिंग रूमसाठीचीच गोष्ट आहे. ठीक आहे. तर ती मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये दाखवणार आहे. सी दिस. इजंट इट ब्युटिफुल. म्हणजे हा ट्रे मला मिळाला. आता तुम्ही म्हणाल की बजेटवर आहेस मुली आणि ट्रे कशाला घेतला. तर हा जो ट्रे आहे ना ॲक्च्युली टेबलवर सॉल्ट अँड पेपर ठेवायला आणि एक छोटंसं प्लांट म्हणजे मी तुम्हाला आता दाखवते ह्याच्यामध्ये कसं दिसेल. 1 मिनिट. हे बघा, हे ब्युटिफुल आहे ना.
खूप सुंदर दिसतंय ना. समजा असं कॉफी टेबलवर जरी ठेवलं ना तरी खूप छान वाटेल. आणि असं घरामध्ये अशी जर ग्रीनरी असते ना, असं म्हणजे छोटंसं प्लांट, हे पण मी तिथूनच घेतलेलं आहे. काय म्हणतात त्याला, होमसेन्समधून. तर हे जे आहे ते मला $17 पडलं आहे. हे क्लिअरन्सवर होतं आणि हे एवढं सुंदर आहे ना, म्हणजे दिवसा हे खूप छान दिसतं. तर मला असं वाटलं की ह्या ट्रेमध्ये जर समजा सजवून ठेवलं, राईट, तर खूप छान दिसेल. तर ही एक गोष्ट मी घेतली. तर आजचं माझे हे जे शॉपिंग होतं बजेटवर, हे तुम्हाला कसं वाटलं हे मला सांगा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा किंवा कमेंट करा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे. तर चला, आता मी हा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हा सगळ्यांना आलेला दिवस खूप चांगला जाऊन देत, कोणती तरी गुड न्यूज येऊन देत, यू नेवर नो. किंवा जर तिथे रात्र असेल तर गुड नाईट. एवढंच. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.